नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता आपल्या भागामध्ये भरपूर ठिकाणी कांदा लागवड झालेली आहे आणि आपल्या भागामध्ये आता डंपिंगचा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात दिसून येत असेल. जसे की मररोग आणि कुजरोगचा प्रॉब्लेम हा शेतकऱ्यांना आपल्या कांद्यावरती दिसून येत असेल. तर शेतकरी मित्रांनो, आता आपला कांदा जर आपण ठिबकवर लागवड केलेली असेल तर आपण जे पहिलं पाणी फिरल्यानंतर आपण दुबार पाणी फिरवत असतो, तर त्याच्यामध्ये आपण एका बुरशीनाशकाचा यूज करायचा आहे, एकरी 500 ग्रॅम. तर जैव ॲग्री सायन्स कंपनीचा आपण टॉपिमचा यूज करा. खालून आपण ठिबकद्वारे सोडू शकतात एकरी 500 ग्रॅम, जेणेकरून आपल्या झाडाला खालून जी बुरशी वगैरे लागलेली आहे ते अतिशय आपल्याला कव्हर करण्यास आपलं टॉपिम काम करत असतं. आणि हे सोडल्यानंतर आपण लगेच 3 ते 4 दिवसामध्ये वरतून लवकरात लवकर एखादी चांगलं बुरशीनाशक, कीटकनाशकाचा आणि ॲमिनो ॲसिडचा आपण स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून आपली खालची बुरशी कव्हर होण्यास लवकरात लवकर मदत होईल. आपण जे बुरशीनाशक सोडलेलं राहील त्याच्यात आणि वरतून जर आपण घेतली तर आपल्या झाडाला ग्रोथ देखील चांगली होईल आणि पिवसरपणा वगैरे आणि जे आपल्या झाडावरची जे एखादी कीटकनाशकाचा स्प्रे जर आपण केला ना तर लवकरात लवकर आपल्या झाडाला जो वरचा पण स्ट्रेस आहे तो अतिशय कमी प्रमाणात होईल. आणि टॉपिंगमुळे जो आपण खालून बुरशीनाशकाचा आपण जो खालून सोडणार आहे तर त्याच्यामुळे देखील आपल्या खालची बुरशी कव्हर होण्यास अतिशय चांगल्या प्रमाणात मदत होईल. तर तुम्ही टॉपिंग एक किवडत अवश्य सोडा.